नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री, उद्या शपथग्रहण सोहळा। शहा म्हणाले ममतांच्या राजवटीत गुन्हेगार नेते बनले। निदा खानला एमआयएमचा सपोर्ट, कॉर्पोरेट जिहादचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील। मंत्री संजय सिरसाट यांचा गंभीर आरोप। आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी। मलेशिया कनेक्शनचा तपास सुरू आणि गुजरात पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र। हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। शहरातील आयशर टेम्पो चोरीचा गुन्हा अवघ्या एका दिवसात उघडकीस आणण्यात बीड एलसीबीला यश मिळाले आहे। नसीर कुरेशी राहणार केज यांनी दिनांक 5 मे रोजी त्यांचा आयशर टेम्पो घराच्या पाठीमागील बाजूस उभा केलेला असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथक करत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उमेर उर्फ पाप्या मुस्ताक फारुकी राहणार रोजा मोहल्ला केज आणि आवेश उर्फ आवड्या खाजा शेख राहणार कोकीज परी केज या 2 संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदर चोरी केलेला टेम्पो हा धारूर येथील एमआयडीसी भागात उभा केल्याचे सांगण्यात आले। सदर टेम्पो एलसीबीकडून जप्त करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, बाप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गीते आणि गणेश मराठे यांनी मिळून केली। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय यांनी दिनांक 18/3/2026 रोजी सोमनाथ अशोक फड वय 31 वर्षे राहणार धर्मापुरी तालुका परळी याच्या विरुद्ध, तसेच बर्दापूर ठाण्याचे एपीआय यांनी दिनांक 19/3/2026 रोजी विष्णू भीमराव राठोड वय 33 वर्षे राहणार कुसाळवाडी तांडा तालुका अंबाजोगाई याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता। इसम क्रमांक 1 विरुद्ध गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत, तर इसम क्रमांक 2 विरुद्ध गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती, तरीही त्यांचे वर्तन सुधारले नाही। या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक 7/5/2026 रोजी एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इसमास ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्यांची दिनांक 8/5/2026 रोजी हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दोघांचीही रवानगी करण्यात आली। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीआय मजर सय्यद, एपीआय सदानंद मेंढके, ज्ञानेश्वर कांबळे आणि पोलीस ठाणे परळी ग्रामीण तसेच पोलीस ठाणे बर्दापूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून केली। बीड शहरातील खंडेश्वरी परिसरातील साईनगर येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 8 मे रोजी सकाळी उघडकीस आली। वैभव दीपक बुरांडे वय 29 वर्षे राहणार साईनगर आकाशवाणी पेठ बीड असे मयत तरुणाचे नाव आहे। तो मजुरीचे काम करत होता। वैभव याने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली। घटनेनंतर त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। वैभवच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही। या घटनेमुळे खंडेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वैभवच्या पश्चात आई, बहीण व भाऊ असा परिवार आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणातील वाढीव मोबदल्याच्या तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून आता त्यांच्या बीड येथील नियुक्तीबाबत आणि कार्यपद्धतीबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानेच पाठक यांना बीडचे जिल्हाधिकारी म्हणून आणले होते असा थेट आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे। अविनाश पाठक हे दिनांक 28 जून 2024 रोजी बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते, तर त्यांची दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी बीडमधून बदली झाली होती। त्यांच्याच कार्यकाळात दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। ही घटना घडल्यानंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील अनेक मंत्री, उपमुख्यमंत्री व बड्या नेत्यांनी मसाजोग येथे भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले होते, परंतु
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे पीडित कुटुंबियांकडे फिरकले देखील नव्हते आणि विशेष म्हणजे पाठक हे आठवड्यातून किमान 2 वेळा तरी लातूरला जात असत व लातूरला जाण्यासाठीचा मार्ग हा मसाजोगवरूनच जातो, तर संतोष देशमुख यांचे घर मुख्य महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तरी देखील त्यावेळेसचे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कधीच देशमुख कुटुंबियांच्या घरी भेट दिली नाही. यावरून धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त करत संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड यानेच अविनाश पाठकला बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात आणले होते असा थेट आरोप केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान अटकेत असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आज दिनांक 8/5/2026 रोजी बीड न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करत पाठक यांना दिनांक 15 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या घोटाळ्यात आणखी काही अधिकारी, कर्मचारी व मध्यस्थी यांची नावे पुढे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आणि आता बातमी भीषण अपघाताची. गेवराई तालुक्यातील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील कोळगाव येथे एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 8 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील तुकाराम बळे व त्यांची पत्नी हे दोघे जण मोटारसायकलवरून कोळगावहून आपल्या गावी परत जात होते. दरम्यान कोळगावजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला आणि या अपघातात पती पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या प्रकरणी संबंधित टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव मायंबा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुमारे वर्षभरापूर्वी बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे छाया गणेश पांचाळ यांचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर शोले स्टाईल आंदोलन केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके व बीड शहर पोलीस ठाण्याचे PI शीतलकुमार बल्लाळ यांनी अहवाल मागवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन हे मागे घेण्यात आले होते. आता जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी दोषी असल्याचा अहवाल दिल्यानंतरही शहर पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने किष्किंधाताई पांचाळ आणि बाळासाहेब मोरे पाटील यांनी बीड शहर पोलीस स्टेशन येथे कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दोषींची पाठराखण करत असून दोषींवर गुन्हे दाखल करत नाही असा आरोप डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.